हे आमच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं. पहिलं लोकांचा विश्वास तुम्हाला मिळाला पाहिजे. प्रवरा म्हटलं की विखे पाटील आणि विखे पाटील म्हटलं की प्रवरा. पुढे जाताना आपली स्वतःची ओळख आपण टिकवली पाहिजे. आज सोशल मीडिया हाच तुम्हाला चालवतो. शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची फी माफी केली. प्रवरेच्या संस्थेमधून आज 1.5 लाखाच्या वर माझे विद्यार्थी आहेत. माझी तरुण पिढीला एवढा सल्ला आहे की प्रवरा म्हटलं की विखे पाटील आणि विखे पाटील म्हटलं की प्रवरा. प्रवरा या एका छोट्याशा रोपट्याचं विशाल असं वटवृक्ष झालं. तर याबद्दल आपण काय सांगाल? पद्मश्रींनी आमच्या आजोबांनी की त्यावेळेच्या ह्या सावकारशाही विरुद्ध केलेला जो संघर्ष होता त्यातून खरं प्रवरेची निर्मिती झाली. मी देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1950 साली कारखाना सुरू करणं, प्रत्येक साखरेचं उत्पादन सुरू करणं, मला वाटतं हीच एक मोठी क्रांती होती. तर प्रवरेचं जे बीजारोपण झालंय ते त्या मूळ त्याचे एवढे भक्कम राहिलेत, म्हणूनच हा वटवृक्ष आज आपल्याला पाहायला मिळतो. 2 पिढ्यांचा संघर्ष. मग त्यानंतर तो पद्मश्रींच्या नंतर मग आदरणीय आमच्या वडिलांनी खासदार साहेबांनी केला. त्यांनी त्याच्यामध्ये प्रचंड असं त्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. फोकस हाच राहिला की ग्रामीण भागातच संस्थेचा विस्तार झाला पाहिजे, ग्रामीण भागातलीच मुलं शिकली पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि तो दृष्टिकोन होता. म्हणून प्रवरा इतरांपेक्षा वेगळापणा काय प्रवरेचा. बाकीच्या बहुतांशी संस्था तुम्हाला शहरात दिसतात झालेल्या, विस्तार झालेला दिसतो. प्रवरेचं तसं झालं नाही. पण आज प्रवरेच्या संस्थेमधून आज 1.5 लाखाच्या वर माझे विद्यार्थी आहेत, ज्यांचा आपण आता कार्यक्रम घेणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. त्याचबरोबर मग शिक्षण संस्थेबरोबर हेल्थकेअरमध्ये 74 साली हॉस्पिटल सुरू आलं पाहिजे. काय विचार केला 74 साली आमच्या आजोबांनी की गरिबाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. 84ला पहिलं मेडिकल कॉलेज आलं महाराष्ट्रातलं खाजगी. आजही प्रवरेचं चॅरिटी असेल किंवा आमच्या नगर फाउंडेशनच्या हॉस्पिटलची चॅरिटी असेल की अन्य महाराष्ट्राच्या कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा केव्हाही जास्त आहे. मुळातच खरा जो गरिबांचा आशीर्वाद आहे या सगळ्या प्रवरेच्या वाटचालीमध्ये. त्यामुळे त्या आशीर्वादाच्या जोरावर या सगळ्या प्रचंड कार्यकर्त्याची क्रियाशक्ती, तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाबा होते, आमचे वडील होते, यांचं जे काही दूरदृष्टी होती, म्हणून आज प्रवरेचा आपल्याला कायकल्प झालेला दिसतोय, वटवृक्ष झालेला दिसतोय. सर, महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था आहेत. त्यात आपण कोविड काळात आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची फी माफी केली. याबद्दल काय सांगा? नाही, ते 2 भाग आहेत. एकतर कोविडच्या काळामध्ये तर सगळं जग थांबलेलं होतं. आता आमच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टने एक स्वतंत्र पहिलं कोविड सेंटर महाराष्ट्रातलं प्रवराला सुरू झालं. नंतर प्रवार ग्रामीण शिक्षण संस्थेने सुरू केलं आणि विखेपाटील फाउंडेशन नगरने सुरू केलं. माझ्या अंदाजेप्रमाणे 15,000 लोकांना त्या कोविड सेंटरमध्ये औषधोपचार मिळाले आणि जवळजवळ ते टोटली फ्री होते. जिथे खाजगी दवाखान्यात 4-5 लाख रुपये 7 लाख रुपये द्यायचे आणि त्यातही जगण्याची शाश्वती नव्हती. इथं आमच्याकडे मॉर्टॅलिटी रेट अतिशय कमी होता, निग्लिजिबल होते. आणि त्या काळामध्ये हा जो बारकांना जो त्याचे उद्योग बंद झाले, व्यवसाय बंद झाले, स्वाभाविकपणे जो आर्थिक ताण त्यावेळच्या लोकांवर आला, सामान्य नागरिकांवर ताण आला. तर त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे हा एक भूमिका आपण घेतली आणि मग तो निर्णय आपण केला. कुठे ना कुठे तो निर्णय खूप मोठा होता. स्वाभाविक आहे. 2 निर्णय आपण केले. त्यावेळी एक निर्णय झाला आणि दुसरा मराठा आरक्षण ज्यावेळी गेलं, आम्ही सरकारमध्ये असताना ज्यावेळी ते मिळालं, पण उद्धव ठाकरेंच्या काळात ते आरक्षण गेलं. काय केलं पाहिजे? शेवटी आता आपल्या मुलांना नुकसान होणार आहे म्हणून मग मी ते प्रायश्चित म्हणून त्यावेळी मुलांचं
मराठा समाज मुलांचं शिक्षण आपण आज शिक्षणामध्ये त्यांची त्यांची 50% शिक्षण त्यांची फी माफ केली आपण, ओबीसीची केली. ओबीसीची त्यात केली. तर मी त्या राज्यातल्या सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना, शिक्षण संस्था चालकांना पत्र लिहिले की हा निर्णय करा, मुलांनी कुठे जायचं आता. दुर्दैवानं राज्यामध्ये कोणी हा निर्णय करू शकलं नाही. आज किती समाज सुधारण्याच्या आणि परिवर्तनाच्या आणि याच्या गप्पा मारत असतील, तर तुम्ही समाजाला उत्तर दिलं पाहिजे ना की कोविडच्या काळामध्ये जेव्हा जग थांबलं होतं त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांसाठी, तर त्यावेळी आपण विद्यार्थ्यांसाठी काय आपलं योगदान राहिलं. आरक्षण संपलं, आपल्याच राज्यातली मुलं अस्वस्थ होती, त्यावेळी काय तर आपण आधार दिला, याची उत्तर त्यांनी द्यायलाच पाहिजे. कुठे ना कुठे असं म्हणता येईल की एक मराठा समाजाला तुमच्या रूपाने एक नेता मिळाला आणि त्या नेत्याने कुठेतरी न्याय पण दिला. म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी मला असं, मी नेता वगैरे कधी त्यासाठी कधी काम केलं नाही की ह्या कामाची कधी प्रसिद्ध मी केली नाही. प्रसिद्धी केली. आज माझ्या संस्थेमध्ये इतके लोक काम करतात किंवा शिक्षक म्हणून त्याच्यातून कारखान्यामध्ये आपण बाहेर वाचतो, आपण प्रत्येकाने बाजार मांडला लोकांनी, शिक्षक भरतीला इतके लाख, मुख्य भरतीला एवढे लाख. एक उदाहरण तुम्ही प्रवरेचं मला द्या की प्रवरेतल्या लागलेल्या कोणत्या शिक्षण संस्थेमध्ये, कारखानदारीमध्ये माणसाला इथं लाच द्यावं लागते. दॅट इज स्ट्रेंथ ऑफ प्रवरा. म्हणूनच त्याचा वटवृक्ष आपल्याला आज बघायला. प्रवरा जी काही इतरांपेक्षा जो वेगळे पण प्रवरेचा आहे तो आहे. ओके. अजून एक दुसरी गोष्ट, महाराष्ट्र राज्यात प्रवरा एकमेव परिवार आहे ज्याने 288 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना दत्तक मोफत पदवीधर शिक्षण देत आहे. माझ्या मते हा उपक्रम हृदयस्पर्शी आहे. याबद्दल काय वाटतं? शिक्षकांच्या, शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी त्या सगळे म्हणतो 250, 300 कुटुंब दत्तक घेतले आपण. तो सुद्धा एक असाच धाडस आम्ही निर्णय केला. त्यानंतर जिथे सगळ्याच व्यवस्था थांबलेल्या आहेत, समाजाला आधार लागतो. आता 100% आपण जबाबदारी घेणार नाही, आपल्या जिल्ह्यात तरी घेऊ. जिल्ह्यामधले प्रत्येक कुटुंब ज्यांनी आत्महत्या केली त्यांना आपण त्या मुलं त्यांच्या कुटुंबाला आपण दत्तक घेतलं. म्हणजे असं काय मी एक्सक्लूड केलं नाही कोणाला. किती ठिकाणी राज्यामध्ये असा निर्णय झाला. कुठे सगळ्याकडे कारखानदारी आहे, शिक्षण संस्था आहेत, मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. का नाही आपण तसा निर्णय केला कोणी? आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी नाही करू शकले. मग त्या मुला शिक्षण नाही, शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला. त्या मुली असतील त्याच्या लग्नाचाही खर्च केला. ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. पूर्ण कौटुंबिक प्रमुख आपली जबाबदारी स्वीकारली. एवढा मोठा प्रवरा परिवार सांभाळताना अनेक अडचणी येत असतील, तर कुठल्या कुठल्या अडचणी आपल्या समोर येतात, म्हणजे ज्या प्रामुख्याने तुम्ही त्यांच्यावर स्वतः? आता शेवटी असं आहे की कारखानदारी तर निसर्गाच्या लहरीवर आहे. कधी ऊस असतो नसतो, खर्च वाढतो, आर्थिक ताण येतो, मार काढावाच लागतो. शेवटी शेतकऱ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे. आज 75 वर्ष झाली प्रवरेला, एवढी मोठी लिगसी आहे. शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा कधी ॲडमिशन होत नव्हत्या काही काळामध्ये. शेवटी तिथेही मोठा संघर्ष होता. आज आता त्यातून आपण मार्ग काढत त्या सगळ्या परिस्थितीतून आपण वेगवेगळे पर्याय शोधत आज अतिशय उत्तम प्रकारची स्थिती आपली, कारखानदारी असेल, शिक्षण संस्था असेल, असे आपण जेव्हा एखादी भूमिका स्वीकारतो. आणि हे तर मी जवळून पाहिलं, आमच्या वडिलांनी सुद्धा असाच संघर्ष केला त्यांच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये प्रवराच्या सर्वांसाठी. मी त्यांच्याकडून शिकलो. मी हा आत्मविश्वास त्यांच्याकडून मला मिळाला. तो आज मला त्याची किती मोठी मदत होते. आपण आपल्या आयुष्यात अनेक धाडसी निर्णय घेतले. आपण मगाशीच म्हटलात की कोविड काळात सक्का भाऊ सख्या भावाला विचारत नव्हता. अशा काळात आपण कोविड सेंटर चालू केले, त्या कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा केली. तर यामागे काय भावना? असं की एक माझ्या मनामध्ये असं कोणी आम्हाला सांगितलं नाही की तर सरकारचं अनुदान नव्हतं काही. पण पहिल्यापासून प्रवरेची जी संस्कृती आहे किंवा प्रवरेमध्ये काम करताना जी बांधिलकी समाजाच्या प्रति पद्मश्रींच्या काळापासून, आमच्या वडिलांच्या काळापासून ठेवलेली आहे, तो एकच विचार होता, समाजाच्या प्रति असणारी आपली बांधिलकी. आज आपलं दायित्व आज आपल्याला करायची वेळ आलेली आहे. समाजाने आपला विश्वास टाकला, इतक्या निवडणुकीवर आपल्या लोक उभे राहिली, समाज उभा राहिला, विश्वास तरी आपल्याबरोबर, विश्वासाचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारीच होती आपली सुरू करणं. हे काय आपण कोणा समाजावर उपकार नाही केलेले, समाजाचे एवढे उपकार आहे आपल्यावर
त्यातून काही आपण त्यांना उतारे होण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण दुर्दैवानं राज्यामध्ये घडलं नाही सगळ्या ठिकाणी. फक्त शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहिल्यामुळे दुर्दैवानं मृत्यू दर राज्यात वाढला. सेवाभावी संस्थेने खरं काम करण्याची आवश्यकता होती. त्यावेळेस कोणी केलं नाही, काही लोकांनी केलं, काही लोकांनी. काहींनी केलं नाही, पण बहुतांश लोकांनी केलं नाही. प्रवराचा सगळ्यात मनस्पर्शी उपक्रम कोणता आजतागत केलेला? हे सगळेच आता आता मी जेवढे ऐकले तर माझ्या हिशोबाने सगळेच प्रकल्प तुम्ही जे सांगितले मला वाटतं ते मनस्पर्शी होते. इथं आम्ही हार्ट टू हार्ट काम करतो ना. वी आर नॉट मशीन्स. येस. लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर करत समाज निर्मितीचं काम जे पद्मश्रीच्या काळात सुरू झालं ते आमच्या वडिलांनी सुरू ठेवलं. आज आम्ही ती प्रक्रिया पुढे घेऊन जातोय. तेव्हा असं वेगळेपणा हाच प्रवरेचा की सगळ्या योजना या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या आहेत. मलाही कुठेतरी तसंच वाटलं की आत्ताच्या आत्ता आपण 4 ते 5 गोष्टींवर चर्चा केली. ते सगळ्याच गोष्टी ज्या मी कुठेच बघितल्या नाही त्या अशाच होत्या. की कुठल्या शिक्षण सम्राटाला पण जमल्या नाही त्या अशा गोष्टी तुम्ही शिक्षणातही केल्यात. कारखानदारी जरी असेल तर आज महाराष्ट्रातले खूप कारखाने बंद आहेत, काही चालू झाले, लोकांची फसवणूक झाली. तसा आपल्या इथल्या बाबतीत तो निर्णय बेदाग होता. तुमच्यावर तरुणपणी झालेले राजकीय संस्कार कुठले? नाही, असं आहे की कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही संप केले होते. त्याच्यातून थोडं मला एक राजकारणाची एक नवीन ऊर्जा मिळाली. नंतर मी बाहेर पडलो, ग्रॅज्युएट झालो, युवक संघटना काढली. पहिले 5-7 वर्ष संघटनेचा प्रमुख म्हणून अविरतपणे काम करत राहायचं. हे आमच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं की पहिले लोकांचा विश्वास तुम्हाला मिळाला पाहिजे. कामाला लागलो, माणसं बरोबर घेतली, तरुण पिढीवर. त्यावेळेची आज माझ्यावर सगळी वेगळ्या संस्थे संचालक आहे. तो काळ असा होता की संघर्षाचा काळ होता. माहिती साधनं काय होती त्यावेळेस, आणि तो संघर्ष उभा राहिला, संघटन उभं राहिलं. त्यातून मग आपला एक स्वतःच्या बद्दलचा विश्वास तयार होतो. आणि मला वाटतं ते फार मोठी संधी त्यावेळी आमच्या वडिलांनी मला ही संघटना काढताना ज्या पद्धतीने मी काम करत आलो ते खरं त्यांनी मला ज्याला होतं एक नवा आत्मविश्वास त्यांनी माझ्यामध्ये जागृत केला. सर, आजची तरुण पिढी तिला आपण काय संदेश देतो? हा प्रवास मला तरुण पिढीला आता कसं आहे की आता सल्ला देण्याचे प्रश्न आता राहिले नाहीत. माहिती साधने एवढी तयार झालेली आहे. मला वाटतं माणसाच्या मनापेक्षा आज जग धावतं, जास्त वेगाने धावतं. तंत्रज्ञानाने माणसावर ताबा मिळवलेला आहे. आज सोशल मीडिया हाच तुम्हाला चालवतो ना. बरोबर. स्वतःची कुठं मत राहिलेली आहे. माझी तरुण पिढीला एवढा सल्ला आहे की ठीक आहे, सगळ्या व्यवस्थेचा प्रभाव निर्माण झालेलाच आहे. यू कॅनॉट, मी करू शकत नाही. या सगळ्या प्रभावामध्ये तुमचा कॉन्फिडन्स लूज करू नका, तुमचा आत्मविश्वास गमावू नका. आपण त्या बदलत्या प्रवाहामध्ये पुढे जाताना आपली स्वतःची ओळख आपण टिकवली पाहिजे.